नमस्कार, पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या. एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संपूर्ण राज्यभर विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयासमोर कामगार संघटनेच्या वतीने आजपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, वाढीव 4% महागाई भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना 7 वेतन लागू करावा, वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्ता यामधील राहिलेला फरक 1 रकम मिळावा, परवाना वाहकांच्या बदल्यांच्या जाचक परिपत्रक रद्द करावे आदी मागण्या करण्यात आल्या असून या आंदोलनात जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे प्रादेशिक सचिव राजेंद्र मोठे, विभागीय अध्यक्ष रवींद्र डाकोरकर, विभागीय सचिव बाबासाहेब साळुंखे आदींनी केले आहे. कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. हमारी युनियन, हमारी युनियन, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा मोठे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साळुंखे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डाकोरकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 1 जानेवारी 2024 रोजी आम्ही या बेमुदत उपोषणाबाबत शासन स्तरावर तसेच प्रशासनाला नोटीस दिली होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे या नोटीसची दखल घेतलेली नाही. वास्तविक पाहता कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी गंभीरतेने घेणं आवश्यक असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे आमच्यासोबत चर्चा केलेली नाही, त्याबाबत तडजोड देखील झालेली नाही. प्रशासन स्तरावर जरी बैठक झाली असली तरी आर्थिक मागण्या असल्या कारणाने शासन स्तरावरून ते सोडवणे आवश्यक असताना शासनाने कुठल्याही प्रकारचे ठोस भूमिका न घेतल्यामुळे या आजचं बेमुदत उपोषण सुरू चाललंय. धन्यवाद साहेब. आपलं नाव? बाबासाहेब साळुंखे, विभागीय सचिव, छत्रपती संभाजीनगर. कारण की एसटीमध्ये जवळजवळ 22-23 संघटना आहेत. प्रत्येक संघटना एका राजकीय पक्षाशी रिलेटेड आहे. एसटी महामंडळामध्ये 22 ते 25 संघटना आहे. काही बऱ्याचशा संघटना आहे राजकीय नेतृत्व, जे बाहेरील नेतृत्व त्या संघटनेवर कमांड करत असतात. मात्र एकमेव मान्यतावर संघटना एसटी कामगार संघटना आहे आणि ती फक्त कामगारांसाठी झगडत असते. याला कुठल्याही पक्षाशी काही संबंध नाही. मात्र जो पक्ष आम्हाला मदत करतो आमच्या पगारवाढीमध्ये आम्ही त्याचा झेंडा हातात घेतो, एवढं मात्र निश्चित. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपलं काही बोलणं झालंय का? करणार आहे पत्रव्यवहार? मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेंनी एसटीला तसं म्हणलं तर ऊर्जित अवस्थेत आणलेलं आहे. बऱ्यापैकी एसटीचं उत्पन्न वाढतंय, बऱ्यापैकी गाड्या इलेक्ट्रिक गाड्या वगैरे आणलेल्या आहे आणि सवलती दिलेल्या आहे. महिलांना हाफ तिकीट, अमृत महोत्सव, वृद्धांना 75%. त्याच्यामुळे निश्चितच एसटी महामंडळाला एक ऑक्सिजन मिळालेला आहे आणि त्यामुळे आमच्या मागण्या मुख्यमंत्री साहेब सहानुभूतीने आमच्या विचार करतील याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद साहेब. आपलं नाव? राजेंद्र मोठे, प्रादेशिक सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. विद्युत वितरण कंपनीच्या ऑपरेटरांना केवळ आश्वासन देऊन प्रशासनाने झुलवत ठेवल्याने महावितरण ऑपरेटर बचाव कृती समितीने आज 1 दिवसाचे लाक्षणिक आंदोलन केले. 9 जानेवारीला संघटनेने राज्यभर आंदोलन करून आपल्या काही मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोठे आंदोलन होणार होते, पण त्याआधीच प्रशासनाने बैठकीचे निमंत्रण देऊन काही प्रश्न सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला होता. पण 1 महिना उलटूनही सध्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने आजचे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस नवनाथ पवार यांनी म्हटले आहे. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब ऑपरेटर बचाव कृती समितीचा, ऑपरेटर बचाव कृती समितीचा हम सब. या ठिकाणी 9 जानेवारी 2024 रोजी महावितरण ऑपरेटर बचाव कृती समितीच्या माध्यमातून 1 दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यावेळेस मॅनेजमेंटनं आमच्याशी जी चर्चा केली 11 तारखेला आणि मॅनेजमेंटला आमच्याकडून वेळ मागून घेतली होती. आमचं खरं त्यावेळेच 16 तारखेचं आम्ही आंदोलन प्रस्तावित केलेलं होतं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी, परंतु मॅनेजमेंटनं केलेल्या सकारात्मक चर्चेनंतर आम्ही ते आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आणि त्यानंतर मॅनेजमेंटला 1 महिन्याचा वेळ दिला की 8 दिवस नाही 1 महिना तुम्ही वेळ घ्या आणि आमचे हे प्रश्न तुम्ही सोडवा. आता 9 फेब्रुवारी आज आपण 13 फेब्रुवारीला या ठिकाणी चर्चा करतो आहे आणि तरीही मॅनेजमेंटने आमचे प्रश्न सोडवले नाही, म्हणून आम्हाला आज या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे. 6 महिन्यात 6 आंदोलन झाली. मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन, तरी तुमच्या बाजूकडे चर्चा होतं.
झारीतील शुक्राचार्य कोण? जे हरीतील शुक्राचार्य कोण हे आमच्यापेक्षा तुम्हाला मीडियाला जास्त माहिती आहे. का नेमकं कोण आडवं येतंय आणि कोण प्रश्न सुटू देत नाही ते. पण एवढं मात्र नक्कीच सांगायला मला आवडेल की महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समिती म्हणून 6 संघटना, ऑपरेटरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 6 संघटना एकत्र आलेल्या इतिहासात पहिल्यांदा ऑपरेटरांच्या एखाद्या प्रश्नावर राज्यव्यापी स्वरूपाचं आणि 6 संघटनांचं आंदोलन प्रत्यक्षात होत आहे. हे इतिहासात पहिल्यांदा होत आहे. त्यामुळं ती झार असेल, तो शुक्राचार्य असेल, त्याच्याशी आम्हाला काही त्यात मतलब नाही. किंवा आम्ही पहिल्यांदाच भांडतोय मॅनेजमेंटशी, पहिल्यांदाच आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर मागण्या करतोय तर त्या पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे. 6 संघटना आहेत, राज्यभर आंदोलन आहे, तरी सरकार दुर्लक्ष करतंय, जाणीवपूर्वक करतंय, टाळाटाळ करतंय, काय वाटतं? नाही, सरकारचा या मागण्यांशी तसा संबंध नाही. सरकार आहे, सरकारमध्ये वेगवेगळे विभाग आहे, त्यातलं उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग आहे. उद्योग ऊर्जा कामगार विभागामध्ये ऊर्जा विभाग आहे आणि ऊर्जा विभागात पुन्हा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तशा आमच्या महावितरण, महापारेषण, महानिर्मिती किंवा टाटा, रिलायन्स बेस्ट अशा कंपन्या आहेत. त्यातली आमची महावितरण एक कंपनी आणि महावितरण मधला आमचा एक कॅडर आहे. त्यामुळे डायरेक्ट सरकारशी या प्रश्नांचा प्रत्यक्षात कुठलाही संबंध नाही. काय वाटतं आता पुढे तुम्ही मुख्यमंत्र्यांची हात दिली आहे, तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे? नक्कीच लोकशाही मार्गानं प्रश्न पूर्ण मान्य करेपर्यंत आंदोलन आता आम्ही सुरू केलंय. कारण हे बेमुदत साखळी उपोषण आहे. आज जी टीम बसली 25 लोकांची, उद्या दुसरी टीम येणार, परवा तिसरी टीम येणार. या पद्धतीने हे आंदोलन होणार आहे आणि प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे. त्यामुळं आम्ही न्याय राज्यभर आंदोलन चालू आहे? नाही, हे आंदोलन फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच चालू आहे. हेच राज्यव्यापी आंदोलन आहे. आज आपल्या हिस्साच्या जमिनीवरील द्राक्षाचे पीक काढण्यास अटकाव करणाऱ्या आप्पासाहेब दामोदर पठाडे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वरझड येथील शेतकरी भारत शिवनाथ पठाडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. द्राक्ष काढणीची वेळ आल्याने वेळीच काढले नाही तर आपले 20 ते 25 लाखाचे नुकसान होईल असे भारत पठाडे यांचे म्हणणे आहे. तहसीलदारांनी वेळीच दखल घ्यावी नसता आत्महत्येशिवाय पर्याय नसले त्यांनी म्हटले. आमचे 8 दिवस झाले, मालाला गाडी आली होती काढायला. आमचे चुलत भाऊ आप्पासाहेब पठाडे यांनी गाडी अडवली, माल काढणी थांबवला आमचा पूर्ण. तर माझं आज 20-25% नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही तहसीलला, पोलीस स्टेशनला 2 तारखेला कळवलेलं होतं, पण त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतली नाही आजपर्यंत. पंचनामा झाला 2 दिवस झालेले, तर आज पण काहीच हालचाल नाही. त्यामुळे आम्हाला क्वेश्चन बसावं लागलं. बरोबर आहे, आम्ही घरगुती वाद, हा जमिनीचा कुठलाच वाद नाही, याच्यामध्ये काहीच नाही. ते त्यांची जमीन खाते, मी माझी जमीन खातो आणि मी जवळपास 4 वर्ष झाले लागवड करून द्राक्षाची. तर 4 वर्षात अडचण नाही मला. आणि जे रितसर होतं तर मी त्यांना नोटीस पण पाठवलेली होती, आमचे वकील होते त्यांच्या मार्फत, की वाटणी करून घ्या. त्यांनी वाटणी केली नाही आणि आज माल काढलेला आला, ऐन वेळेवर ते विरोध करू लागले मला. टोकाचे आहे, पण मग माझं जर कधी इन्कमच घटलं तर माझं कुटुंब, माझे बँकेचे कर्ज, पुन्हा माझे दुकानदाराचे निविष्ठाचे जो खर्च आहे, उधारे आहे, ते द्यायचं कसं आहे? आणि माझं म्हणजे वर्षभर किंवा 2 वर्ष एक तर अगोदर दुष्काळात झालं होतं पाठीमागं, तिथून पुढे जगाचं कसं? त्यामुळे टोकाची भूमिका घेऊनच मला निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनाला कळवलेलं पण आहे. पण प्रशासन हालचालच नाही करत आज पण. हो, तडजोड करण्याचा प्रयत्न केला. सरपंच, तंटमुक्ती अध्यक्ष, गावातली मंडळी यांच्या मार्फत बसून पण मिटवण्याचा प्रयत्न केला. ते बसून एक दिवस ॲग्री पण झाले, म्हणजे बसून सनी की आपण मिटून घेऊ आणि रजिस्टर ऑफिसला जाऊन ते निघून आलो सनी परत. 3 एकर द्राक्ष जवळपास एक अंदाजे 60-70 टन निघेल इतका आहे. माझं जवळपास 22 ते 25 लाखाचं नुकसान होईल आज, जर कधी नाही काढलं लवकर. म्हणजे 25% तर झालंच. 1-1.5 एकर मधलं समजा, आज जो काढणीला आला तो, आणि 1.5 एकर पाठीमागे 1 महिन्यानंतर हार्वेस्टिंग येणार आहे. याला जबाबदार प्रशासन म्हणता येईल, कारण कुणीतरी अडवणूक करतं माल माझा आहे म्हणून सनी, आणि प्रशासन लक्ष घालत नाही. याला जबाबदार प्रशासनच. दोन्ही पण. कारण प्रकरण खूप मोठं नव्हतंच. पोलीस प्रशासनाने जर सुरुवातीला जर काही थोडंसं लक्ष घालून काम केलं असतं तर प्रकरण एवढं नव्हतंच, काहीच नव्हतं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव या प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते झालं. यावेळी साहित्यिक व समीक्षक डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे, शिक्षणाधिकारी M.K. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसानी, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे आदींची उपस्थिती होती. शिंदे सरांची तब्येत चांगली नाही आहे, त्याच्यामुळे ते
उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या तब्येतीला आराम पडावा अशी सगळ्यांच्या वतीने मी सदिच्छा व्यक्त करतो. मित्र, सर मामा मोबाईल खिशात सर ते 3 नंबरचा तो फक्त 1 नंबरचा आता इकडे द्या ना. हरे कृष्ण. कुठलं चॅनल सर आपलं? हे पण बंद आता कोल्हापूरमधला ग्रंथोत्सव आपण तालुका पातळीवर गडहिंग्लजला घेतलेला आहे आणि आणखी 1-2 ठिकाणी पण तो तालुका पातळीवर पण झाला. ग्रंथोत्सवाचा मूलभूत हेतू ग्रंथ आणि त्याचा तुमच्यापर्यंत प्रसार व्हावा आणि नवीन ग्रंथ कुठली आलेली आहे ती आपल्या ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, ग्रंथपालांपर्यंत पोहोचावी हा आहे. आपल्याला साहित्य चळवळीचं काम करायचं नाही, आपल्याला ग्रंथालय चळवळीचंच काम करायचं. त्याच्यामुळे ग्रंथ निवड करताना अनेक दुर्लक्षित ग्रंथ जी असतात ती ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ती या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावी हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आणि तो मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळी पुस्तकं पाहायला मिळावी हा मुख्य उद्देश आहे. आणि शासन स्तरावर जेव्हा हा ग्रंथोत्सव होतो त्यावेळेला शासनाची जी प्रकाशनं आहेत ती या निमित्ताने आपल्याला प्रकाशने पाहायला मिळतात. कारण जी प्रकाशनं एरवी आपली भूगोलमध्ये पडलेली असतात ती या निमित्ताने आपल्यासमोर येतात. त्यामुळे या ग्रंथोत्सवात एक चांगल्या प्रकारची ग्रंथ खरेदी व्हावी आणि आपल्या ग्रंथालयामध्ये एक चांगल्या प्रकारचा ग्रंथसंग्रह विकसित व्हावा या दृष्टिकोनातून या ग्रंथोत्सवाकडे पाहिले जावं अशी शासनाची भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी हा ग्रंथोत्सव होतो. थोडंसं या ग्रंथोत्सवाचं स्वरूप बदलण्याची गरज आहे असं सातत्याने जाणवलं आणि ते जाणवण्यामध्ये वेगवेगळे बदल जे होत जाते त्या बदलामध्ये थोड्याशा काही गोष्टी लक्षात येतील तर त्या मांडण्याचे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. ग्रंथालय कार्यकर्त्यांनी विशेषतः जे या ग्रंथोत्सवामध्ये सहभागी होतात त्यांनी गप्प बसून चालणार नाही. त्यांनी या ग्रंथोत्सवाचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कुठेतरी काहीतरी बोललं पाहिजे. कारण या ठिकाणी मला स्वतःला फारोळा येथील सागर वाईन शॉप या विदेशी दारू दुकानाला ग्रामसेविका आशा तुपे यांनी नाहक प्रमाणपत्र दिले असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी पांडुरंग गायकवाड यांनी काल स्वतःला जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या दालनात कोंडून घेतले होते. या प्रकरणी 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तो निर्णय त्यावेळी मागे घेतला, पण पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने या ठिकाणी दारू विक्रीचा परवाना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आशा शंकर तुपे यांनी जे महारकत प्रमाणपत्र सागर वाईन शॉपीला दिलेले आहे ते बेकायदेशीर देण्यात आलेले. त्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये तो अगोदरचा जवळजवळ कमीत कमी तो अर्ज 24 दिवस अगोदर होता. त्यांनी तो ऐन वेळेचा विषय घेतला. धोरणात्मक ग्रामसभा होते तो ऐन वेळेचा विषय घेता येत नाही त्या ठिकाणी. आणि जे ग्रामसभेची विषयपत्रिका आहे त्या विषयपत्रिकेमध्ये तो विषय नमूद झालेला नाही. कारण की ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे तो विषयपत्रिकेमध्ये घेणं गरजेचं होतं आणि त्या अगोदर एक मासिक मीटिंग ही महिलाची ग्रामसभा घेणं गरजेचं होतं.
ती ग्रामपंचायत मीटिंग त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली नाही. त्याच्यामुळं मी ह्या संदर्भात पैठण पंचायत समितीला 7 दिवसाचं आमरण उपोषण केलं. त्या उपोषणामध्ये यांनी मला लेखी पत्र दिलं की तिथले जे DT गवळी त्यांनी नियमित केलं होतं ते याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि इथलं जे प्रशासन आहे सगळं पालकमंत्र्याला घाबरतंय. त्याच्यामुळे याच्यात कारवाई कोणी करत नाही. हे मी स्पष्ट सांगू शकतो, पुराव्या सगळं. शिव पण पालकमंत्र्यांच्या दबावाला हो, शिव पण पालकमंत्र्याच्या दबाव. ज्या दिवशी माझी इथे एक हिअरिंग होती त्याच्या अगोदर संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे 1 तास शिवपाशी चर्चेला बसले होते. त्या हिअरिंग मध्ये पण मला उड्याउडीची उत्तर या ठिकाणी देण्यात आलेली. जर मला उद्या आज 6 वाजेपर्यंत योग्य निर्णय दिला नाही तर उद्या मी 100% पालकमंत्री भुमरे यांच्या बंगल्यावरती जाऊन आत्मदहन करणार म्हणजे करणार. कारण ते त्या तालुक्याचे स्वतः प्रतिनिधी आहेत, ते तिथले आमदार आहेत आणि आमदारांनी तो प्रश्न उचलायला पाहिजे होता. एवढा मोठा विषय गंभीर असताना ते स्वतः याच्यामध्ये दखल घेत नाही. काय घेत नाही, त्यांचा हात आहे याच्यामध्ये, हे मी जाहीरपणे सांगू शकतो. पाठीशी 100% सर. आणि रामावतला पण यावेळेस रामावत तिथं होते आणि रामावतला पाठीशी घालण्याचा ते 100% प्रयत्न करत आहे. पांडुरंग विष्णू गायकवाड. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या ऍक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.